राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभुवाने आधार नाम रूपास बुद्धी न जाने आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशीची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण नित्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कारो आता चल विचार सागर तरंग पाचवा परिच्छेद तोच आहे 33वा आत्मा ब्रह्म आणि ओंकार जीवाला ओंकार हे ब्रह्मरूप स्वरूप आहे ब्रह्मरूपच आहे आणि ते ब्रह्म आत्मरूप आहे असं जीवाला ज्ञान व्हावं आत्मा ब्रह्मरूप आहे का ब्रह्म आत्मारूप आहे
असं ज्ञान योग्यांना आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होतं. योगिक सामर्थ्यानं त्याला अगोदर आत्म्याचं ज्ञान झालेलं असतंय आणि नंतर त्याच योग्याला ज्ञान होऊन आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान होतंय. पण ज्ञानी पुरुषाला, मुमुक्षुला ओंकार ब्रह्मरूप आहे आणि जो आकार आहे तो ब्रह्मरूप आहे. आकार उकार आणि मकार आणि ओंकाराची अर्धी मात्रा यांनी ओम हे अक्षर तयार होतं. म्हणून मुमुक्षुला आकारवान असणारं ब्रह्म जगत, आकारवान असणारं जगत हे आकार परिणामाचे नसून विवर्ताचे आहेत हे ज्ञान मुमुक्षुला होत असतं. ते आकार नामरूप आहेत म्हणून शास्त्र सांगतं. आकार कसे आहेत म्हणून सांगितलेत? नामरूप म्हणून सांगितले आहेत. आणि नाम हे अक्षर रूप आहे आणि अक्षर हे आकार उकार मकार अर्धी मात्रा असं यांनी ओमकार हे जे ओम आहे मूळ अक्षर कोणतं आहे? आपल्या बाराखडीत तर नाहीच वाटतंय. ओम कुठे नाही? त्याच्यात ओम उ आहे, रू रू ओम आणि मूळ अक्षर अक्षराचं ते. सगळ्या अक्षरामध्ये आकार उकार मकार आहे म्हणून सगळे अक्षर हे ओमकार रूपच आहेत आणि ते ओम ब्रह्मरूप आहे. कारण ओम ब्रह्माची वाचकता करतं. ब्रह्माची वाचकता ब्रह्म ओमरूप आहे म्हणून सांगतं. ओम हे ब्रह्मरूप आहे म्हणून सांगतं. म्हणजेच ओम हे वाचक आहे आणि ब्रह्म वाच्य आहे. आता वाच्य वाचक भाव हा अभेदच असतो, याच्यामध्ये भेद नसतो. म्हणून वाचक असणारं ब्रह्म ओम वाच्य स्वरूपच आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. कार्यकारणाचा अभेद केला की दोन्ही एकच आहेत, हे की नाही? मग मुमुक्षुला ओम हे ब्रह्मरूप म्हणून कळालं, तिथं आत्म्याचा काही संबंध आला का? मग ते ब्रह्म आपला आत्मा आहे हे शेवटचं शिकवण आहे. ब्रह्म हा योग्यांना तसं होतं का? त्यांना आत्म्याचं ज्ञान झालेलं असतं पण मोक्ष म्हणजे ब्रह्मता राहिलेली असते. म्हणून आत्म्याचं ज्ञान होऊन त्यांना ब्रह्माचं ज्ञान होते. म्हणून आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान त्यांना होतं आणि ज्ञानांना ब्रह्म आत्मरूप आहे असं ज्ञान होतं. ह्या सूक्ष्मता खूप खोलीची येतात पण का नाव असावं म्हणून वास्तविक पाहता कसं का व्हायना आपण ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे. आत्म्याकडून का व्हायना, ओम कडून का व्हायना, पण
ब्रह्माचं ज्ञान व्हायला पाहिजे, है का नाही? नांदबाई कशी का नांदनास, पण नांदून दाखव, है का नाही? तसं मोक्ष प्राप्त करून घेणं हे महत्वाचं आहे. मग कसा झाला हे महत्वाचं नाही, है का नाही? मुक्तीला महत्व आहे. त्यानं काय प्रपंचात केलं याला महत्व आहे का? तो मुक्त झालाय ना. अहो काय ते कैकडी आहे, डाला येईन तर अरे पण मुक्त झाला ना. म्हणून महाराज म्हणत होते गाढव सुद्धा मुक्त होत आहे. कसेही असा मुक्त व्हायला पाहिजे. एक जणांना म्हणला का हो महाराज तुम्ही म्हणतात गाढव मुक्त होतंय, गाढव मुक्त. गाढव कुठे मुक्त होत असतंय का हो? महाराज म्हणले मग कोण होते? म्हणला माणसं झाले तर माणसं होते ना. हा महाराज म्हणले तो बाप कोण होता? माणूसच होता ना. ते मुक्त झाला का? मग गाढव मुक्त होतात आम्ही जे सांगतो ते गाढव मुक्त होतात. तो बाप मुक्त झाला का? मग ज्या अर्थी तू म्हणतोस गाढव मुक्त होत नाहीत त्या अर्थी तो बाप मुक्त झाला का? त्याच्या पुढचं कळायला पाहिजे ते. महाराज असं एकानबार सांगत होते. मग या ठिकाणी मुक्ततेला महत्व सांगितलं आहे. येन केन प्रकारेन, काहीही प्रकार करा पण अनेक प्रमाणे त्याच्यावर वास्तविक आपला चाललेला विषय ओमकार हे ब्रह्मरूप सांगून आणि तेच ब्रह्म आत्मा आहे असं सांगितल्याच्या नंतर ब्रह्म, आत्मा आणि ओमकार, ओम यांचे 4-4 पाद सांगितले. आणि ते पाद आपण कोष्टकाप्रमाणे ऐकिले पण त्याचं विवरण राहिले. वरील कोष्टकामध्ये म्हणजे काल सांगितलेल्या कोष्टकामध्ये दाखविल्याप्रमाणे आत्म्याचे विश्व, तेजस आणि प्राज्ञ आणि तोमपोद लक्ष्य हे किती 4 पाद झाले? 4 पाद झाले. तोमपद लक्ष्य, प्राज्ञ, तेजस आणि विश्व. आता आपण कशात आहोत? विश्वात आहोत, है का नाही? आणि स्वप्नावस्थेमध्ये तेजस रूपात असतो, है का नाही? आणि झोपेमध्ये प्राज्ञ रूपात असतो. आता ह्या त्रिपुटीत आलोत म्हणून असे असतो. ही काय आहे? त्रिपुटी. पण विचार केला, विचार करून जर बघितलं तर ही त्रिपुटी कशी आहे? वास्तविक सत्य आहे का? आपण तेजस आहोत का? आपण प्राज्ञ आहोत का? आपण विश्वरूप आहोत का? ही विश्वता का आली आपल्याला? तेजसता का आली? प्राज्ञता का आली? झोपलोच नसतो तर प्राज्ञ झाला असतोत का?
आणि स्वप्न सूक्ष्म अवस्था नसतीच आली तर ते जर झाला असतो का, आणि जागृताला आलत नसतो तर विश्वता आपणाला आली असती का? मग ह्या काय येतात, तेजस, विश्व, प्राज्ञ, हे काय उपाध्या येतात. आणि ह्या उपाध्या आपल्याला कशामुळे लागल्यात? ह्या अवस्थेमुळे. अवस्था आपण आहेत का? अवस्था आपली आहेत का? आणि असं कळू नये का? मग आता अवस्था आपल्या नाहीत, उपाधी आपली नाही, स्वप्न जागृती आपली नाही, त्या अवस्थेतल्या देह नाहीत, मग आपण कसे आहोत? हा, त्वमपद लक्ष्य. स्वपद म्हणजे त्वमपद, त्वमपद म्हणजे साक्षी. या तिन्ही अवस्थेचे आपण कोण आहोत? पंचीकरणामध्ये आपण हे चांगलं शिकलो आहे का नाही? मग आपण साक्षी आहोत, साक्षी आहोत. साक्षीचे संस्कार कुणाला आहेत? मी याचा साक्षी आहे. शास्त्र बोध करतय तू साक्षी आहेस, तू साक्षी आहेस. मग मी या सर्व त्रिपुटीचा असं ज्ञान होणार का नाही शास्त्रानं सांगितल्या? मग शास्त्र म्हणतं का तेच ठेव ज्ञान? ते कवर ठेवायचं ज्ञान? हे संस्कार येत शास्त्रानं दिलेले. हे काय येतं आणि कोणते संस्कार आहेत हे? हा, मग हे सत्संस्कार शास्त्रानं कामून दिले, कारण काय? हा, असत संस्कार घालविण्यासाठी का तेच खिशात ठेवण्यासाठी? असत संस्कार गेले की ते सत्संस्कार सुद्धा राहू नयेत, म्हणून आपला साक्षी भाव सुद्धा. हा, म्हणून आपण साक्षी सुद्धा नाहीत. आपण कसे आहोत? शुद्ध ब्रह्मरूप आहोत. आणि त्या ब्रह्माला जाणणारे उपाधिवान, संस्कारवान हा जो साक्षी आहे ना, तो जाणतो. तो कोणाला जाणीत नाही. तो कसा आहे? दोन्हीच्या मधात आहे, उपाधीच्या आणि अधिष्ठानाच्या मधात आहे. आणि ते मधातलं दोन्हीकडे जाणीत असतंय. म्हणून आपल्याला हे प्रपंचही जाणता यायला, त्रिपुटी जाणता यायली, अवस्था जाणता यायल्या, आणि आपलं मूळ स्वरूप ही असं जाणता आलं तर तो साक्षी. एका अंगानं साक्षी नसतो बर का. व्यवहारामधला असेल एका अंगानं, तो एकाचीच साक्ष देत असेल, पण परमार्थातला साक्षी हा कसा आहे? हा, म्हणून तुकाराम महाराज म्हणले तर दोही ठाई संताची सभा, दोहो ठाई संताची सभा, सिंहासनी विठ्ठल. म्हणजे ज्याला दोन्हीकडचंही कळत आहे तो साक्षी. पण त्या साक्षीला साक्षी म्हणून एवढंच ज्ञान असेल तरी तो साक्षीबद्धच. साक्षीला एकीकडचं सतरूप म्हणून ज्ञान व्हावं आणि एकीकडचं हे का नाही. हे कसं आहे? त्रिपुटी उपाधी कशी आहे? हा, आणि आपलं स्वरूप. आणि मग ह्या वृत्तीमध्ये मुमुक्षुला राहता येत नाही का? आपण ह्या त्रिपुटीला जाणणारे आहोत म्हणून साक्षी आहोत आपण याची. जगाचं साक्षी कोण आहे? आपणच आहे. तर अंतःकरण उपाधी लागली म्हणून आपण हे जाणायलोच सगळं, आहे का नाही? आणि अंतःकरण उपाधी सोडून जे आपलं स्वरूप आहे, साक्षीत्व रहित जे स्वरूप आपलं आहे,
ते आपलं खरं स्वरूप आहे. कारण ही उपाधी आज आहे आणि उद्या नाही. हिचं काय खरंय? मग आपलं साक्षीत्वही कसं राहिलंय? मग आज आहे आणि उद्या नाही, मग साक्षी पण का खरंय का? मग खऱ्यानं साक्षी पण आलंय का खोट्यानं? मग साक्षी खरा का खोटा? हा साक्षी सुद्धा मिथ्याच आहे. एक मुमुक्षू असाच लागला, त्याला साक्षीचं ज्ञान झालं. मी साक्षी रूप आहे, मी द्रष्टा आहे, मी आत्मा आहे, असं लागला जगात म्हणायला. आता त्याची टिमकी कुटीवर चलन. ते म्हणतात ना, जोवर हा तस. मग एक महात्मा भेटला, म्हणला साक्षी हे खरं आहे का खोटा आहे? तो म्हणला खरा आहे. साक्षी कसा आहे? खरा आहे. म्हणले ब्रह्मतत्व कसं आहे? ते म्हणला खरं आहे. म्हणला द्वैत ज्ञान सत्य आहे का अद्वैत ज्ञान सत्य आहे? म्हणला अद्वैत ज्ञान सत्य आहे. तू काय सांगायलास? असं निखळ अद्वैत आहे. उलसक बी त्या ठिकाणी जमत नाही. उलसक सुद्धा कचरा जमत नाही डोळ्यात. डोळ्यात उलसक बी काही नाही दिसणारा जाऊ द्या ना, तरी ते सहन करीत नाही डोळा. तसं ब्रह्मामध्ये थोडं बी जमत नाही चूक, अज्ञान थोडेही जमत नाही. म्हणून नटून खेटून यावे आणि शुद्ध खटनट यावे, दौंडी पिटवावे चोखा मेळा. ते वेगळंच आहे. म्हणजे शुद्धता ही ब्रह्माच्या ठिकाणी वर्णन केलेली आहे. ते आहेच. तुम्ही त्याचं वर्णन तसं करा किंवा न करा, ते शुद्ध स्वरूपानं आहे तसंच आहे. म्हणून तेजस, प्राज्ञ आणि विश्व ही जी त्रिपुटी आहे ही साक्षीची आहे, हे का नाही? म्हणून त्या ठिकाणी अभिमानी कोण झाला? साक्षी झाला. ह्या त्रिपुटीचा अभिमानी हा, त्यालाच म्हणायचं त्वमपद लक्ष्य, है का नाही? त्वमपद म्हणून कळालं ना, त्वमपद का म्हणून आहे? सांगितलं इथं. त्वमपद लक्ष्य, जीव साक्षी असे 4 पाद आहेत. हे 4 पाद आहेत. याच्यातले 3 पाद त्रिपुटीतले मिथ्य आहेत आणि जे शेवटचं त्वमपद लक्ष्य आहे ते सत्स्वरूप आहे. असे 4 पाद आहेत. जीव साक्षी स्तुर्यही म्हणतात. म्हणजे जीवाचा साक्षी जो आहे तो साक्षी तुर्य म्हणतात, त्याला तुर्य अवस्था, हे की नाही? म्हणून जीव जीवाकडून साक्षी आणि ईश्वराकडून साक्षी असे 2 साक्षी. म्हणजे माया उपाधीनं असणारं जे चैतन्य ते साक्षी रूपच चैतन्य आहे, ते ईश्वर चैतन्य. आणि अविद्यायुक्त असणारं जे जीव चैतन्य आहे ते जीवाकडून असणारा जो साक्षी आहे ते त्वमपद लक्ष्य आहे. तत्पद आणि त्वमपद. तद्पद ईश्वराच्या ठिकाणी मानायचं आणि त्वमपद जीवाच्या ठिकाणी मानायचं. ब्रह्माचे विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर आणि तद्पद लक्ष्य. जसं आता जीवाचं सांगितलंय तसंच ईश्वराचं आहे. कसं? विराट ब्रह्माचा
जे पाद आहे पहिला तो विराट पाद आहे, हिरण्यगर्भ दुसरा पाद आहे आणि ईश्वर हा तिसरा पाद आणि तद्बत लक्ष्य हा चौथा पाद. हे 4 पाद आहेत. ओंकाराचे आकार उकार मकार आणि अमात्र असे 4 पाद आहेत. आकार उकार मकार आणि अमात्र, त्याला अर्धी मात्राही म्हणतात. आता वेष्टी आणि स्थूल, वेष्टी आणि स्थूल. वेष्टी म्हणजे काय? वेष्टी म्हणजे लहान, संकुचित म्हणायचं. वेष्टी म्हणजे संकुचित, शास्त्रीय शब्द संकुचित म्हणजे लहान, हे का नाही. आणि वेष्टी व्यापक, समष्टी. वेष्टी म्हणजे लहान आणि समष्टी म्हणजे व्यापक. मग ईश्वराचं स्वरूप कसं आहे जीवापेक्षा? हा, समष्टी स्वरूप आहे. आणि जीवाचं ईश्वरापेक्षा म्हणजे समष्टीपेक्षा वेष्टी आहे. म्हणून वेष्टी समष्टी. वेष्टी स्थूल प्रपंच अभिमानी, वेष्टी आणि समष्टी किंवा स्थूल. वेष्टी आणि स्थूल एकच. प्रपंचाचा अभिमानी विश्व आणि समष्टी, हे का नाही. विश्व आणि समष्टी हे स्थूल प्रपंच अभिमानी विराट, याला काय म्हणायचंय? ईश्वर आणि जीव हे जे 2 पाद आहेत, तोमपद आणि तत्पद, हे जे 2 पाद आहेत हे एकरूपच आहेत. याच्यामध्ये भेद करू नये. हे कसे आहेत? एक समष्टी आहे आणि एक वेष्टी आहे, हे का नाही. म्हणून आता हे दोन्ही कसे आहेत? स्थूलामध्येच आहेत. समष्टी आणि वेष्टी कशात आहेत? आता ईश्वर जरी म्हणला स्थूलामध्येच येतो का नाही? हा? आणि वेष्टी रूप जीव मानला तरी स्थूलातच येत आहे. म्हणून याच्या उपाध्या जे आहेत ह्या स्थूल आहेत. याचे पाद कसे येत? स्थूल आहे. असे 4 पाद आहेत. वेष्टी, स्थूल, प्रपंच अभिमानी हा विश्व झाला. आणि समष्टी, स्थूल, प्रपंच अभिमानी विराट झाला. विराट हे ईश्वराचं, है का नाही. आणि जीवाचं विश्व अभिमानी, है का नाही. या दोघांची उपाधी स्थूल असल्यामुळं या दोघांची उपाधी कशी सांगायली? आता आपली स्थूल आहे हे आपल्याला कळायले. ईश्वराची स्थूलच असेल ना. ते चैतन्य, ईश्वर चैतन्य झालं म्हणलं की त्या उपाधीनच झालं. आणि ती उपाधी कशी आहे? स्थूल आहे. म्हणून हे जेवढं म्हणून विश्व आपल्याला दिसायलंय का, हे त्याच शरीर आहे. हा, हे आपलं शरीर आपल्याला दिसायलंय. आपलं शरीर, आपलं वेष्टी शरीर आपल्याला दिसायलंय. मग ईश्वराचं समष्टी शरीर कोणतं? सगळ्याचे शरीर, सगळ्या वेष्टीचं काय झालंय? समष्टी. मग समष्टीचं कार्य वेष्टी, समष्टीचं कार्य काय आहे का नाही. आणि समष्टी कारण रूपानं आहे. आणि कार्यकारणाचा अभेद केल्या वेष्टी आणि समष्टी काय झाले? है का नाही.
मग हेरी तरी सगळे देह मिळून ईश्वराचा देह आहे ना, मग त्याच्यात आपलं बी आहेच की. हा, त्याच्यात आपलं हे चाललंयच ना मग देह. मग त्याच्या देहाला आपण माझा देह म्हणायलो का आपल्या देहाला ते म्हणायलाय माझा? त्याच्या देहाला आपलं देह. त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे का आपल्या ठिकाणी? त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे का आपल्या ठिकाणी? है का नाही? मग त्याच्या ठिकाणी अज्ञानच नाही तर त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे, सर्व जाणता आहे. हे का नाही? मग तो म्हणतो या जगातले जेवढे शरीर आहेत ते माझं शरीर आहे. मग आपलंही शरीर काय झालं? त्याच झालंय. आणि मग आपण काय म्हणायलो? मग खरं हे तेच आहे का आपलंय? हा, देह दिला देवे, कशासाठी दिला? भजना गोमाटा दिला म्हणलं, याच्या अर्थात काय समजायचं? हा आपला नाही, हा त्याचा आहे. दिलाय म्हणल्यावर आहे का नाही? आणि हे त्याचा असून आपला मानायलो. आता आपण देह मानल्यावर आपल्या ठिकाणी बद्धता यायली आणि त्यानं त्याचा मानल्यावर त्याच्या ठिकाणी का बद्धता येणार? आणि ते माझा म्हणायलाय ना, हा, ते माझा म्हणायला आहे पण बाधित अर्थातून म्हणतो, बाध करून म्हणतो. का म्हणून? त्याला बाध करता येते. हा, त्यानं स्वयंशी उडी मारली पुढी आणि त्याला मागलची उडी मारा येते. आपल्याला पुढची बी आहे ना मागलची बी आहे ना, मुंडक्यावर गपकन पडायला उडी मारली. म्हणून तो सर्वज्ञ आहे. हे का नाही? त्याला उपाधीचं ज्ञान आहे आणि आपल्याला उपाधीचं काय आहे? अज्ञान आहे. इतका फरक आहे. आपल्याला अज्ञान आहे त्याला ज्ञान आहे. है का नाही? म्हणून उपाधी स्थूल असल्यामुळं दोघाची विश्व विराट आहे. विश्व काय झालं मग? ते विश्व कोण झाला? विराट. है का नाही? विश्वरूप कोण? व्यष्टी का समष्टी? ईश्वर का जीव? हा, विराट कोणाचं स्वरूप आहे? ईश्वर. हा, ते लक्षात ठेवायचं, त्याच्यात गडबड होईल. विराट हे कोण आहे? ईश्वर आहे आणि विश्व जीवाचं आहे. है का नाही? त्वमपद साक्षीचं आणि तत्पद साक्षीचं विराट स्वरूप आहे. मग आता विराट आणि विश्व हे जे दोन, विश्व आणि विराट, आता हे दोघाचे दोन झाले ना. हे दोन्ही स्थूल असल्यामुळे विश्व आणि या दोघांची उपाधी स्थूल असल्यामुळे विश्व विराट रूप आहे. विश्व कोण आहे? विराटच आहे. हा, म्हणजे जीव कोण आहे? ईश्वरच. हे सांगायचंय त्याला. असे चिंतन करावं, असं जाणून घ्यावं. जीव कोण आहे? ईश्वर रूपच आहे. त्या विराट रूप ईश्वाची, विराट रूप असणाऱ्या विश्वाची, ईश्वरूप असणाऱ्या जीवाची लगेच भाषांतर करता आलं पाहिजे. तितकी बुद्धी चलत नसती म्हणा, पण हा, प्रयत्न करायचे.
विराट रूप विश्वाची देह कसा आहे? आता कोणाचं सांगायला ते पहा. विराट रूप असणाऱ्या हा जीवरूप असणाऱ्या ईश्वराची. स्वर्गलोक हे त्याचं काय आहे? शिर आहे. स्वर्गलोक शिर डोकवरच मस्तिष्क म्हणतात त्याला, ते स्वर्ग आहे. आणि सूर्य त्याचे नेत्र आहेत. कोणाचे? हा त्याचे. वायू काय? हे सर्व वायू त्याचा प्राण आहे. आणि आकाश त्याचं धड म्हणजे देह आहे, धड शरीर. आणि समुद्र आदी जल, मग त्याच्यामध्ये नद्या आल्या, विहिरी आल्या, बारव आले, समुद्र आला, तलाव आले, हे त्याचं मूत्रस्थान आहे. आणि पृथ्वी पाय आहे. पृथ्वी पाय आहे विश्वाचा, ते म्हणजे ईश्वराचा, ईश्वरूप असणाऱ्या जीवाचा. आणि त्याचं जे तोंड आहे का, तोंड खाच, ते होमातील अग्निकुंड, जिथं होम करतात का, तो अग्निकुंड त्याचं तोंड आहे. परंतु त्या विश्वाचा विराटाशी, विश्वाचा विराटाशी, जीवाचा ईश्वराशी आभेद केला आहे. त्याचा आभेद या अगोदर केला आहे. म्हणून विश्वाची म्हणण्यास काही हरकत नाही. आता विराटाची म्हणायची काय गरज आहे का? विराट आणि विश्व आभेद रूप आहेत, एक रूप आहेत. जीव आणि ईश्वर एकच आहे. म्हणून ते म्हणतात, ही जे आता धड सांगितले का, धड हे शरीर, मग हे विश्वाशी विश्वाचं म्हणण्यात काय हरकत नाही. विराटाचंच म्हणायचं असं काही नियम नाही. विराटाचं म्हणलं काय, ईश्वराचं म्हणलं काय, याचं विश्वाचं म्हणलं काय, आहे का नाही? तशीच विराट रूप विश्वाची, विराट रूप विश्वाची, आता ते जीवकृत एक असं धरायचं आपण. पण ते म्हणतात की भेद मानू नका, दोन्हीचा अभेद केलेला आहे. तसंच आता कसं सांगायचं पहा. तशीच विराट रूप विश्वाची अगोदर काय सांगितलंय? हा, विराट रूप विश्वाची, तिथंही तसंच म्हटलंय, कारण तिथं म्हणले दोन्हीचा अभेद माना. तसंच विराट रूप विश्वाची, इथंही तेच शब्द वापरलेला आहे, कारण अभेद केलाय म्हणून ते तसा शब्द वापरायचे. पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतकरण चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ही मुखाप्रमाणे भोगाची साधने आहेत. ही काय आहेत? मुखाप्रमाणे, हे भोगाचं साधन आहे. आणि ती वरील सांगितलेलं काय आहे? इंद्रिय आहेत ती. आणि हे साधने, ही इंद्रियच आहेत, पण ही भोगाची साधने आहेत. ही काय आहेत? भोगाची. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण. प्राण नाही सांगितले इथं, पंचप्राण आहे, अंतकरणीय, असे 19
ही भोगाची साधने आहेत. म्हणून एकंदर 19 मुखे आहेत. ही 19 तोंडे झाली. जागृत अवस्थेत या 19पासून जागृत अवस्थेत ह्या 19 मुखापासून बाह्यवृत्तीद्वारा काय होतंय? शब्दादिकांचा भोग होतो. शब्दादिकांचा मध्ये शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ह्या पंचविषयाचा भोग होतो. आणि तो भोग होण्यासाठी बहिर्मुख व्हावं लागतं वृत्तीला, आहे का नाही? म्हणून हे बहिर्मुख भोग आहेत. हे भोग कसे येतं? पंचविषयाचे बहिर्मुख. म्हणून विराट रूप ईश्वर स्थूलाचा भोगता, विराट रूप विश्व स्थूलाचा भोगता, विराट रूप विश्व म्हणजेच जो ईश्वर रूप असणारा जीव, ईश्वर रूप असणारा जीव, तो कसा आहे? ते म्हणतात विश्वरूप. म्हणून विराट रूप, जे विराट रूप आहे विश्व, स्थूलाचा भोगता आहे. आणि बाह्यवृत्तीवान म्हणजे जागृत अवस्थावान म्हणतात त्याला. जागृत अवस्थावान विराट रूप विश्व आणि विश्वरूप विराट. आता हे दोन प्रकार व्हायलेत का नाही? आता यामध्ये विश्व हे जीवाचं स्वरूप आहे आणि विराट हे ईश्वराचं आहे का नाही? मग जीव रूप ईश्वर आणि ईश्वर रूप जीव, है का नाही? मग आता ईश्वर रूप जीव आहोत का नाहीत आपण? ईश्वर रूपच आहोत, है का नाही? आणि जीव रूपच तो कसा आहे? है का नाही? म्हणून या स्थूलाचा भोगता कसा आहे? बहिर्मुख आहे, है का नाही? म्हणून बाह्यवृत्तीवान म्हणजेच जागृत अवस्थावान म्हणतात. आता जागृत अवस्थामध्ये बहिर्मुखता आहे वृत्तीची, अंतर्मुखता आहे का? वृत्ती बाहेर निघते, विषयापर्यंत जाते, पण त्या विषयाचा भोग घेते, है का नाही? स्थूल स्वरूपात. आणि 19 मुखापैकी नेत्रादी 10 इंद्रिये, नेत्रादी 19 मुखापैकी नेत्रादी 10 इंद्रिय म्हणजे याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, ही 10 घ्यायची. आणि अंतःकरण चतुष्टय ही 4 घ्यायची. किती झाली? 14. यांना भोगकाली आपापल्या विषयाची आणि देवता अनुग्रहाची आवश्यकता लागते. त्याविषयी भोगकाली काय लागते? ह्या 14ला देवताची गरज लागते आणि विषयाची आणि देवताची. देवता असेल तर विषय भोगता येतो, नाहीतर म्हणून जसं अंधारामध्ये सुईमध्ये दोरा भोगता येत नाही, कारण आपण म्हणतो दिसाना, हे कारण सांगतो ना. तिथं त्याची देवता नाही. कोणाची? त्याची देवता नाही, म्हणून ते विषय व्हायना झाले. आपापल्या विषयाची प्रत्येकाला. आता प्रत्येकाचा विषय वेगळा आहे का नाही?
म्हणून देवता अनुग्रहाची आवश्यकता असते. विषय आणि देवता यांच्या साया वाचून भोग होत नाही. विषय आणि देवता हे लागतातच. म्हणजे त्रिपुटी पूर्ण झाल्याशिवाय कार्य आहे का नाही. त्रिपुटी म्हणजे कोण कोण मग तिथं? विषय, देवता आणि तो भोगता. तो भोगताच. विषय आणि देवता यांची भोगकाली त्रिपुटी असते. हा, विषय आणि देवता भोगकाली त्रिपुटी असते. म्हणजे विषय, भोग आणि देवता ही त्रिपुटी. मग इंद्रियास अध्यात्म म्हणायचं. इंद्रियाला काय म्हणायचं? अध्यात्म. हा, इंद्रिय हे अध्यात्म रूप आहेत. आणि विषय आदिभूत आहे. विषय आदिभूत आहेत. आणि त्या देवतेस आदिदैव म्हणतात. त्याच्या देवताला आदिदैव म्हणतात. म्हणून अध्यात्म, आदिभूत, आदिदैव या त्रिपुटीचं कोष्टक खाली दिलेलं आहे. ते कोष्टक वाचलं तरी आता कळायसारखं आहे ना. कारण वरी आपणाला त्रिपुटीची माहिती दिली आहे का नाही. आणि त्या कोष्टकात त्रिपुट्या सांगितल्यात. किती? 14. हा, 14 त्रिपुट्या सांगितल्या. कोण्या कोण्या? आता याच्याकडे नाही बघितलं तरी बी 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 4 अंतःकरण, ही 14 झाली. आणि ह्या 14ची त्रिपुटी आहे का नाही. तेच आता नुसतं आता वाचून काढलं तरी बी होतंय. अध्यात्म आणि आदिभूत आणि आदिदैव. आता याच्यामध्ये अध्यात्म काय आहे? कान, श्रोत्र हे का नाही. इंद्रिय आहे ना ते. मग इंद्रिय काय सांगितली तर अध्यात्म आहे का नाही. आणि आदिभूत काय आहे? विषय त्याचा. मग कानाचा विषय काय? शब्द. शब्द शब्द आहे का नाही. आणि मग त्याची देवता दिशा. दिशा आहे का नाही. दिशा अभिमानी देवता आहे का. ज्या त्या दिशेच्या अभिमानी आहेत त्या देवता. तसंच आता त्वचा. त्वचा हे आदिभूत झालं. अध्यात्म झालं का आदिभूत? अध्यात्म झालं. आणि आदिभूत काय आहे मग? त्वचाचा विषय काय? स्पर्श विषय. आणि त्याची देवता वायू देवता. हा, त्याची वायू देवता आहे. म्हणून 3 नंबरला नेत्र आहे. नेत्र अध्यात्म आहे. आदिभूत त्याचं रूप विषय आहे. आणि देवता आहे का नाही. आता 4 नंबरला रसना आहे. रसना म्हणजे काय? का पाहुणे आल्यावर करते ती? रसना म्हणजे जिव्हा. हे ज्ञानेंद्रिय आहे. म्हणून त्याला अध्यात्म म्हणतात. आणि या जिव्हा रसनाची देवता काय आहे? हा, वरून. आणि याचा विषय काय? रस. घ्राण म्हणजे नाक. हे ज्ञानेंद्रिय आणि याला अध्यात्मच म्हणतात. तर याचा विषय काय? हा, गंध हा विषय आहे. गंध म्हणजे सुवास घेणे. आणि त्याची देवता अश्विनी कुमार आहे. किंवा
पृथ्वी सुद्धा म्हणतात, कारण पृथ्वी ही देवताच आहे आणि पृथ्वीचाच गंध हा हो. विषय म्हणून सांगितलेला आहे. पण ग्रहण हे पृथ्वीच्या तत्वानं बांधलेला असल्यामुळं त्रिपुटी कशी होती ती उगच सांगत नाही बरं. म्हणजे तुमच्या मनाने हे कसं बी सांगितलं असेल का, हे उगत नाही का, कारण आहे ना, नियमातच आहे. नियमानं बसविलेलं नाही. मग एखादं हे विषय त्या दुसऱ्या याला लावून बघा तुम्ही, जमत आहे का बघा, लागत नाही ना. डोळ्याला म्हणा ऐक या कानबार, डोळे ऐकत आहेत का, नाही. कान पाहत आहेत का, ज्याचा त्याचा विषय. त्याच्यामुळे ते म्हणले ज्याच्या त्याचा आपापला विषयाचा त्रिपुटी. म्हणून अश्विनी कुमार ही त्याची देवता, पृथ्वी ही त्यांची ग्रहणाची देवता आहे आणि गंध हा त्याचा विषय आहे. वाणी कर्मेंद्रिय. वाणी काय आहे? आता हे 5 ज्ञानेंद्रिय झाले ना वाटते, हो. आता कर्मेंद्रिय. वाणी म्हणजे वक्तव्य, विषय म्हणजे काय त्याचा वक्तव्य आहे का नाही. आणि ते वक्तव्य करायला काय लागत आहे, देवता कोणती लागते? अग्नी. म्हणून वाणीची देवता अग्नी आहे. ती देवता असल्याशिवाय कारण बघायचं का? माहित आहे ना, हो. पाण्यात खाली गेलं तर तिथं बोलता येत नाही, कारण तिथं देवता नसते. हस्त म्हणजे हात, हे कर्मेंद्रिय आहे आणि त्याचा विषय घेणे, देणे, ग्रहण करणे आणि त्याग करणे, सोडणे, धरणे, देणे, घेणे, हा त्याचा विषय हाताचा. आणि त्याची देवता इंद्रदेव. आता पाद याचा विषय काय? पाय कायला असते तर दळण आणायला, चलन वलन. गमन हा. आता याची विष्णू ही देवता सांगितली आहे, हे का नाही. मग विष्णू का सांगितली हे कळावं. पाद हे कर्मेंद्रिय आहे, हे का नाही. आणि गमन म्हणजे जाणे येणे, याला गमन म्हणतात, हे का नाही. आणि त्याची विष्णू ही देवता आहे. गुद मलत्याग हा त्याचा विषय, गुदाचा मल विसर्जन. आणि त्याची देवता काय? यम, है का नाही. कुठं मला वाटतं ते दुसऱ्याच कोणाचं तरी शास्त्रात तिथं गणपती बी सांगते, तिथलची देवता गणपती सांगते. ते कुठेतरी वाचण्यात गेल्याने. पण हेच बरं, गणपती जरा वाईट वाटत आहे ना, यम बरं वाटतंय. उपस्थ रती सुखाचा भोग त्याचा विषय आहे आणि आदिदैव प्रजापती आहे. प्रजापती म्हणजे कोण? ब्रह्मच. हे ब्रह्म आहे, अनकडचा ब्रह्म. हे 3 देवापैकी ते ब्रह्म, है का नाही. त्याला प्रजापती म्हणतात. प्रजा म्हणजे हे जीव, यायचा पती. ब्रह्मदेव. मन आता ही कर्मेंद्रिय झाली, ज्ञानेंद्रिय झाली. आता मन, बुद्धी आणि अहंकार, चित्त हे 4 राहिले अंतःकरणातले. आता हे साधारण आहेत का असाधारण आहेत? असाधारण आहे का नाही. मग आता यांच्या देवता कशा आहेत पहा आणि यांचं विषय काय आहेत पहा.
मनाचा विषय काय? हा, मनन करणे. मनन म्हणजे संकल्प विकल्प करणे, हा त्याचा विषय आहे. पण त्याची देवता कोणती आहे? चंद्र. है का नाही? मग चंद्र जर नसला तर ते कार्य होऊ नये. जसा सूर्य नसला तर दिसत नाही. त्या अध्यात्माला दिसत नाही. चंद्राचं कार्य ते नाही ना, त्याचं कार्य शीतलता. हा हा शीतलता. हा, मन. हा, मन. याच का विषय काय आहे? मनन, संकल्प विकल्प करणे. आणि तसा चंद्र जर नसला तर अमावस्येच्या दिवशी असतो का चंद्र? आणि मग संकल्प विकल्प होत नाहीत का त्या दिवशी? होतात ना. मग देवता असली तर व्हायला पाहिजे, नसली तर प्रश्न आहे. है का नाही? मग चंद्र ही मनाची देवता आहे आणि मनन हे त्याचा विषय आहे. हे का नाही? म्हणून विषयाचं चिंतन करण्यासाठी त्याचं प्रगटीकरण कसं होणार आहे? मग अशी कोणता शब्द घातला होता? बहिर. हा, हे बहिर्मुख कार्य आहे का अंतर्मुख कार्य आहे? पुढे आसन धैर्याला अंतर्मुख आहे. हे का नाही? म्हणून वृत्तीला बाहेर निघायची आवश्यकता नाही. तसंच बुद्धी, याचा विषय बौद्ध आहे. कोणता? बौद्धव्य. बोधन करून घेणे, निश्चय करून घेणे. हे का नाही? आणि त्याची देवता बृहस्पती आहे. आता बृहस्पती आपण कधी पाहिला का? है का नाही? पण ती बुद्धीची देवता आहे, पण कार्य करत नाही का? मग तसं चंद्र नसलं तरी अंतर्मुख असल्यामुळे ते कार्य. हा, तसं आहे. आता अहंकार, अहंकाराचा विषय जे असेल ते, अहंकाराचा जो विषय असेल तो विषय त्याचा अहंकाराचा. अहंकार हे काय आहे? अध्यात्म. है का नाही? आणि त्या अध्यात्म रूप असणारा जो अहंकार आहे त्याचा विषय काय? जो विषय येईल समोर तो त्याचा विषय. हा, म्हणून त्याची देवता रुद्र आहे. आता चित्त, याचं कार्य आहे चिंतन करायचं. है का नाही? आणि त्या चित्ताची देवता कोण? है का नाही? आणि त्या नारायणाला साक्षी म्हणतात. त्या नारायणालाच काय म्हणतात? इथं ते म्हणले साक्षी. आणि कुठं कुठं क्षत्रज्ञही म्हणतात. माऊली म्हणतात क्षत्रज्ञ त्याला. क्षेत्र आणि क्षत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐशता येते मानू आम्ही. म्हणजे या मध्ये त्यांनी क्षत्रज्ञ असं म्हटलं. है का नाही? म्हणून क्षत्रज्ञ, साक्षी, नारायण. नारायण म्हणजे कोण? आत्मा. नारायण म्हणजे कोण? आता नारायण कुठली देवता कुठं राहते ती? है का नाही? हा, मग ती चित्तात असते. है का नाही? म्हणून नारायण नारायण जिथं शब्द येईल का ते आपला आत्माच मानायचा. नारायण म्हणजे कोण? आत्मा. त्याला साक्षी म्हणतात. आणि जर शास्त्रीय भाषेतून म्हणायचं म्हटलं तर आणखी कुटस्थ. कुटस्थ, साक्षी, आत्मा, नारायण. नारायण हे कोण म्हणतंय?
आता हे नारायण हे याच्यात शास्त्रीय भाषेमध्ये नारायण म्हणत नाहीत. हा? ते पुराणवाद्याच आहे नारायण मानतात. संत नारायण मानतात. संत नारायण मानतात. काव्यामध्ये नारायण वापरतात. काव्यामध्ये शास्त्रीय शब्द घेत नाही, तितकी घेत नाही. घेतच नाहीत असं नाही, पण तेवढे जास्त वापरीत नाही. हा, कारण शास्त्र कळत नाही. म्हणून त्यांनी जे देव देव म्हणून जे नारायण सांगितलाय पुराणाने, तेच त्या ठिकाणी वापरला ते नारायण. आणि नारायण म्हणजे साक्षी आहे का नाही. आणि त्या साक्षीलाच आपण आत्मा मानून शिकलोच आहे का नाही. आणि आभासाला ज्याचं प्रतिबिंब आहे ते कुटस्थाचं आहे. आभास कोणाचा आहे? आणि मग ते कुटस्थ बी आत्माच आहे ना. हे पर्यायी नाव कुठे कुठेही आले तर हे कळावेत है का नाही. म्हणून नारायण एक आता त्याच्यात आला ते है का नाही. म्हणून अभंगामध्ये नारायण जास्त शब्द आलेला आहे, हे शब्द आलेले नाहीत. म्हणून ते नारायण शब्द आला की त्याचं मग त्याचा अर्थ आत्मा करायचा, कुटस्थ करायचा, साक्षी करायचा असं. मग आता त्याच चित्ताची देवता कोण आहे? नारायण आहे का नाही. म्हणजे तो साक्षी. आता त्या साक्षी अध्यात्म रूप आहे. तिथं ब्रह्मता कशी करायला जमल, त्याच्यामुळेच ते अगोदर तसं वर्णन सांगितलं. अध्यात्म चित प्रतिबिंबित आहे. अविद्यावृत्ती तिथं तिथं काय आहे? हा, अध्यात्म म्हणजे कसं अध्यात्म आहे ते चित प्रतिबिंबित आहे. म्हणून ते अध्यात्म झाले. आणि जर ते प्रतिबिंबित नसतं झालं तर मग त्याला अध्यात्म म्हणायला वाव नव्हती. ते प्रतिबिंबित कुठे झालंय? चित्तात झालंय. म्हणून चित्त प्रतिबिंबित. आता चित्त हे उपाधी लागली त्याला है का नाही. म्हणून चित्त प्रतिबिंबित. आणि तिथं वृत्ती उत्पन्न झाली. आता तिथं चित्त प्रतिबिंबित झाल्यामुळे तिथून परावर्तित किरण झाले. परावर्तित होणार, तिथं प्रतिबिंबित झालं म्हणल्यावर परावर्तितच झालं ते. मग तिथून ती परावर्तित जे काही क्रिया झाली ती वृत्ती. मग ती वृत्ती कशामुळे झाली? त्या चित्तामुळे झाली. चैतन्यामुळे झाली का? चित्तामुळे झाली. म्हणून ती वृत्ती अविद्यारूप आहे है का नाही. चित्त अविद्यारूप आहे. म्हणून अविद्या वृत्ती तिथं उत्पन्न होणं, तिथं अविद्या वृत्ती उत्पन्न होणं हे झालं अध्यात्म है का नाही. आणि मग याचा विषय काय आहे? त्या वृत्तीचा अध्यात्म. ती वृत्ती अध्यात्म झाली का नाही आता? आणि मग तिचं काय आहे? आदिभूत म्हणजे विषय काय? अज्ञानावृत्त स्वरूपानंद. अज्ञानानं आवरत, अज्ञानानं आवरून आलेलं काढायचं. अज्ञानानं झाकून टाकलेला आनंद. आवरत त्याच्यावर आवरण, आवरत झाकलेलं. आवरत म्हणजे आवरण झाकण. आवरत झाकलेलं, आवरत आहे झाकलेलं आहे का नाही. कशानं? आवरणानं. कशाच्या? अज्ञानाच्या है का नाही. मग हे काय झाला? तो विषय झाला त्या वृत्तीचा, जाणायचा. काय जाणायचा आहे? अज्ञानानं आवरत झालेला जो आनंद. कोणता आनंद? तर स्वरूपाचा आनंद. कोणताही नाही, विषय आनंद नाही, स्वरूपाचा आनंद जाणणे हा त्या वृत्तीचा विषय
आणि आदिदैव काय आहे, याला कशामुळे जाणता येतंय? याला दैवत कोणतं आहे? तर ईश्वर आहे. हे सगळं ईश्वराच्या अंतरखाली होत असतंय. हे आदिदैवत ते ईश्वर आहे का नाही? म्हणून अंतःकरणाची देवताच ईश्वर आहे. अंतःकरण हे कार्यच त्या कारणापासून म्हणजेच ईश निर्मित आहे, असं ह्या कोष्टकाचा अर्थ आहे. टाइम होऊन गेलाय. आता काही याच्यावर वाटत असलं तर आपण आणखी उद्या पाहू. आता वेळ झालाय. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.